नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स आणि आजची बातमी आहे राज्यातील लाखो तरुणांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची. राज्यात लवकरच 70,000 पदांची मोठी नोकर भरती होणार आहे आणि ही भरती होणार आहे नव्या, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत सांगितले आहे की राज्यात एकूण 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये 50,000 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत, 20,000 पदे MPSC बाहेरील विविध विभागांमध्ये भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भरती करताना आता आवश्यक कौशल्य, कामाचे स्वरूप, पात्रता, सेवेत प्रवेशाचे नियम या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जाणार आहे. भरती प्रक्रियेतून अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा, विलंब, संशय आणि पक्षपात हे सगळं संपवण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल व्हेरिफिकेशन प्रणाली राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की पासपोर्टसारखी संवेदनशील कागदपत्रे जर ऑनलाईन पडताळता येतात तर इतर प्रमाणपत्रांसाठीही हे शक्य आहे. त्यामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञान, डिजी लॉकर प्रणाली यांचा भरती प्रक्रियेत प्रभावी वापर केला जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, भरती प्रक्रियेत कोणताही अन्याय, कोणताही पक्षपात, कोणताही संशय राहू नये यासाठी संपूर्ण प्रणाली स्वच्छ, वेगवान आणि विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत महाराष्ट्राचे मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले आणि इतर राज्यांनाही हे मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. म्हणजेच प्रशासन सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देणार. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येत्या 1 वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. प्रत्येक विभागाने एकत्र येऊन ही सुधारणा यशस्वी करावी. 70,000 सरकारी नोकऱ्या नव्या पद्धतीने भरती, पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक प्रक्रिया, युवकांसाठी मोठी संधी. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी ही सुवर्ण संधी. तुम्हाला काय वाटतं? ही नवी भरती पद्धत तरुणांसाठी किती फायदेशीर ठरेल? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आयुर्विन टाइम्स सोबत राहा.